पुष्कर आला की दमयंती त्याच्यापासून दूर राहायची. त्याच्या डोळ्यातली आसक्ती आणि विकार तिला जाणवत असे. पुष्करची साथ सोडावी असे तिने नलाला पुष्कळदा सांगितले, पण नलाला तो प्रिय होता. त्याच्याबरोबर द्यूत खेळायला आणि वारुणीचा आस्वाद घेण्यात तो रमून जायचा. पुष्कर द्यूतात निपुण होता, पण नलाला द्यूतात हरवणे अशक्यच होते. तरीही पुष्कर रोज हातात फासे घेऊन नलाला हरवून दमयंतीला जिंकायची मनोराज्य करत असे. दमयंतीने नलाला वरले या गोष्टीवरून नलाचा दुस्वास करणारा पुष्कर एकटाच नव्हता. कलीच्या मनात पण ते शल्य रुतलेले होते. नलाचा घात करायला तो टपलेलाच होता. पण स्वयंवराला 12 वर्षे उलटून गेली तरी त्याला ती संधी मिळालेली नव्हती. नल धर्मपरायण होता. विलासात कितीही रंगला तरी त्याची त्रिकाल संध्या कधी चुकली नव्हती. जोपर्यंत मनुष्य शास्त्रांनी आणि रूढींनी नेमून दिलेल्या मार्गावर चालत असतो, तोपर्यंत कुठलीही दुष्ट शक्ती त्याला अपाय करू शकत नाही. युवराज पुष्कर आज खिन्न होता. तो आज मृगयेला गेला होता. एक सुंदर काळवीट धावत होता. काळवीट धावतो तेव्हा 20-20 हात लांब उड्या मारत धावतो. तो पूर्ण उंचीवर असतानाच जर तीर त्याचे काळीज वेधून गेला तर तो जमिनीपर्यंत पोचेपर्यंत मृत होतो. अशा मृगयेत पुष्कर निष्णात होता. पण आज त्याचा नेम पूर्ण चुकला होता. बाणाच्या टप्प्याच्या पलीकडे जाताच तो काळवीट धावला होता आणि शेपूट हलवीत मागे पाहू लागला होता. सेवकांच्या चेहऱ्यावरचे स्मित पुष्करला जाणवले होते. त्या रागामुळेच की काय, पण दाट झुडुपात दडलेला एक वराह त्याला दिसलाच नव्हता. तो एकदम उफाळून आला. त्याचे सुळे झाडावर घासल्याने तीक्ष्ण झालेले होते. पुष्करने खडक उपसून त्याच्यावर वार केला, पण त्या वराहावर इतकी चरबी होती की तो हताहत न होता आणखीच क्षुब्ध झाला. पुष्करने एका बाजूला उडी मारली आणि तो पुन्हा त्या वराहाला सामोरा गेला, पण त्या वराहाच्या सुळ्यामुळे त्याच्या डाव्या हाताला इजा झाली. वराह पुन्हा चाल करून आला तेव्हा बाजूला सरकून पुष्करने पुन्हा त्याच्यावर जोरदार वार केला. वराहाच्या वेगाने ते खडक त्याच्या हातातून सुटले आणि वराहाच्या अंगात रुतून राहिले. वळून तो वराह फुत्कार करत क्षणभर उभा राहिला आणि त्याने पुन्हा आक्रमण केले. पुष्कर निशस्त्र होता. मृत्यू त्याच्यापासून 2 पावलांवर होता. अर्धक्षणात त्या वराहाच्या शरीरात 7 बाण घुसले. 2 पावलांच्या आतच तो गतप्राण झाला. निषाद राजाचा पुत्र सुकर्ण हातात कामटा धरून उभा होता. प्रणाम युवराज, क्षमा असावी. आपण या वराहाशी युद्ध करीत आहात हे मला उमजले नाही. आपण या झुडपाआड होतात. तो वराह मला दिसला आणि माझेच सावज आहे म्हणून मी त्याच्यावर संधान केले. मी अपराधी आहे युवराज, क्षमा असावी. निषद देश आणि पुष्करचा विदिशा देश यांच्या सीमेवर निषादराज मेघदत्ताचे राज्य होते. सुकर्ण पुष्करच्याच वयाचा होता. काळा कुळकुळीत पण सदृढ. मेघदत्त आणि सुकर्ण नावाजलेले शिकारी आणि योद्धे होते. प्रत्येक युद्धात त्यांनी निषधाची बाजू घेतलेली होती. त्यामुळे नैषध राज्यसभेत मेघदत्ताला उच्चासन मिळत असे. तो पूर्णपणाने स्वतंत्र होता, पण निषध राजाला तो उचित सन्मान देत असे. तीच परंपरा सुकर्णाने चालवली होती. धनुर्विद्येत सुकर्ण पुष्करच्या वरचढ होता. निमिषावधीत 7 शर सोडून मत्त वराहाला यमसदनी पाठवणे हा काही पोरखेळ नव्हता. सुकर्णाने तो वराह लीलेने उचलला आणि खांद्यावर घेतला. कुमार, मी आपली शिकार आपल्या रथात ठेवतो. नाही युवराज. युवराज सुकर्ण हा वराह तुमचे सावज आहे. खरे तर मी आपल्या अरण्यात येऊन शिकार करणे अयोग्यच होते. क्षमा असावी. कुमार, असे बोलून मला कष्टी करू नका. निषाद देश आपल्या सेवेला कायम असेल. प्रणाम. एवढे ओझे घेऊन सुकर्ण वेगाने निघून गेला. क्षुब्ध अंतकरणाने पुष्कर रथात बसला आणि आपल्या प्रासादात परतला. त्याची आवडती राणी देवयानी द्यूताचा पट मांडून बसली होती. कुमारला पाहून ती लगबगीने उठली. आपले उत्तरीय सावरत तिने प्रणाम केला. नाथ, आपण श्रमलेले आहात. विश्राम करावा. देवयानीने पुष्करला मंचकावर बसवले. त्याच्या हातात वारुणीचा सुवर्णचषक देऊन ती शेजारी बसली. देवयानी रूपसुंदर होती. पुष्कर तिच्याकडे पाहत होता. नकळत त्याच्या मनात दमयंतीचा विचार आला.
दमयंतीच्या सौंदर्यापुढे देवयानी सामान्यच वाटायला लागली. कष्टाने दमयंतीचा विचार मनातून काढून त्याने देवयानीचे चुंबन घेतले आणि वारुणीचा घोट घेतला. एक चषक वारुणी घेतल्यावर पुष्करला तरतरी आली. द्यूताचे फासे त्याला खुणवायला लागले. प्रिये, चल आपण द्यूत खेळूयात. नाथ, आपण द्यूतात इतके कुशल आहात की मी कधी जिंकणारच नाही. पटाच्या दोन्ही बाजूला देवयानी आणि पुष्कर बसले. अल्पावधीत पुष्करचे मन खेळातून उडाले. संध्याकाळ झाली. देवयानी चोर पावलांनी निघून गेली. पुष्कर हातातल्या फाशांशी उदासपणे खेळत राहिला. अचानक आपल्यासमोर कुणीतरी उभे आहे असे पुष्करला जाणवले. शुभ्र वेशात एक ब्राह्मण त्याच्यासमोर उभा होता. अनुज्ञेशिवाय त्याला प्रासादाच्या रक्षकांनी आत कसे सोडले ते पुष्करला कळले नाही. तो रक्षकांना बोलावणार एवढ्यात ब्राह्मण म्हणाला, कुमारांचा विजय असो. कुमारांना द्यूतात रुची दिसते आहे. अनुज्ञा असेल तर मी एखादा डाव आपल्याशी खेळू इच्छितो. हे ब्राह्मणा, पण लावल्याशिवाय द्यूत खेळता येत नाही. आपण निर्धन दिसता. आपण माझ्याशी खेळायची आकांक्षा कशी करता? हे कुमार, मी द्यूतात प्रवीण आहे. मी स्वतःला पणाला लावू शकतो. मी जर हरलो तर आजन्म आपला दास म्हणून राहीन आणि मी जिंकलो तर आपल्या करांगुलीतील मुद्रिका मला मिळावी. हे ब्राह्मणा, ही मुद्रिका दशसहस्त्र सुवर्ण मुद्रांची आहे आणि तिच्या मोबदल्यात तुझ्यासारखा फाटका दास घेऊन मी काय करू? तू जा आपल्या मार्गाला. कुमार, खरा द्यूतप्रेमी दुसऱ्या द्यूतकाराचे आव्हान कधीच टाळत नाही. आपण खरे द्यूतकर्मी असाल तर आपल्याला मिळालेले आव्हान स्वीकारायलाच लागेल. ठीक आहे ब्राह्मणा, समोर बैस. मी तुलाच पहिली पाळी देतो. हा तुझ्या मुक्त आयुष्यातला शेवटचा क्षण आहे. पुढच्याच क्षणी तू माझा दास असशील. ब्राह्मणाने फासे फेकले. तो जिंकला. पुष्कराने आपली मुद्रिका काढून समोर ठेवली. 2 घटिकांमध्ये पुष्कर त्याच्या अंगावरचे सगळे दागिने हरला होता. दोघांपैकी कोणीही फासे टाकले तरी दरवेळी तो ब्राह्मणच जिंकला होता. पुष्कर म्हणाला, हे ब्राह्मणा, तुझ्यासारखे द्यूतातले कौशल्य मी कधीच पाहिले नव्हते. तू तर साक्षात मुनी बृहदश्वांचा गुरु वाटतोस. तुझे कौशल्य कुमार नला एवढेच आहे असे मला वाटते. कुमार नल? तो क्षुद्र राजा माझ्यापुढे कोण लागून गेला? मी एका घटिकेत त्याचे राज्य जिंकून घेण्यास समर्थ आहे. पुष्करचे डोळे चमकले. हात जोडून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, नलाला द्यूतात हरवण्याचा मी कित्येक वर्षे प्रयत्न करतो आहे, पण आजवर मी सफल झालेलो नाही. आपण मला सहाय्य कराल काय? अवश्य. नलाला द्यूतात हरवून त्याचे साम्राज्य आणि त्याची राणी दमयंती तुला मिळेल अशी मी तुला खात्री देतो. भगवन, आपण कोण आहात? कुणीही सामान्य मनुष्याला हे करणे शक्य होणार नाही. अचानक लख्ख प्रकाश पडला. तो ब्राह्मण नाहीसा झालेला होता. 2 पुरुष पुष्करच्या समोर उभे होते. एक काळा आणि कुरूप होता. एक गोरा आणि सुंदर होता. पुष्कर चपापून उठला. कोण तुम्ही? आणि असे प्रासादात कसे आलात? काळा आणि कुरूप पुरुष म्हणाला, कुमार पुष्कर, मी कली आणि हा माझा बंधू द्वापर. आम्ही गंधर्व आहोत. तुझे दुःख दूर करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. गंधर्व हो? मी आपले स्वागत करतो. मी पूर्णपणाने सुखात आहे. मला काही दुःख आहे ही समजूत आपण का करून घेतली आहे? कुमार, तू मानव आहेस. आम्ही गंधर्व आहोत. मानवाचे मनोव्यापार आम्हाला स्वच्छ दिसतात. दमयंतीने नैषध नलाला वरले म्हणून तू दुःखी आहेस, हे खरे ना? पुष्करच्या अंतकरणात वेदना चमकून गेली. त्याला काहीच बोलता येईना. कुमार, अगदी बालपणापासून तुला नलाचा द्वेष वाटत आला आहे. अस्त्रविद्या असो किंवा अक्षक्रीडा असो, त्याने तुला प्रत्येक वेळी पराभूत केलेले आहे. आणि तू सुंदर असलास
तरी लोकपालांना सुद्धा अव्हेरून दमयंतीने नलाच्या गळ्यात वरमाला घातली ते शल्य तुझ्या हृदयात कायमच उरलेले आहे. हे खरे ना? पण कुमार, अजून वेळ गेलेली नाही. नैषध नलाला देशोधडीला लावून दमयंतीला तू तुझ्या अंतपुरात नेऊ शकतोस. गंधर्व हो, हे तुम्ही काय बोलत आहात? नलाचे पिता आणि माझे पिता सहोदर आहेत. त्यांचे एकमेकांवर दृढ प्रेम आहे. तेव्हा नलाशी शत्रुत्व करून दमयंती प्राप्त करणे ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. नाही कुमार. द्यूत हे एक असे अस्त्र आहे की ज्याने महारथी अतिरथीसुद्धा परास्त करता येतात. द्यूत खेळून तू दमयंती मिळवू शकतोस. गंधर्व हो, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण नल हा ऋषी बृहदश्वांचा शिष्य आहे. आम्ही इतकी वर्ष द्यूत खेळलो आहोत, पण नल कधीच हरला नाही. तेव्हा मला भलती आशा लावू नका. कुमार, जरी नल द्यूतात प्रवीण असला तरी तो धर्मपरायण आहे. त्यामुळे तो छद्मद्यूतात अनभिज्ञ आहे. योग्य वेळ आली की आम्ही त्याला सूचित करू. त्यावेळी तू नलाला निमंत्रण दे. कपटद्यूतात आम्ही तुला सहाय्य करू आणि तू विजयी होशील. पुष्कर उत्तेजित झाला. गंधर्व हो, मी आताच त्याच्याकडे दूत पाठवतो. कुमार, आपल्याला योग्य संधीची वाट पाहावी लागेल. गेली 12 वर्षे मी नलावर लक्ष ठेवून आहे. जोवर नल धर्माचरण करीत आहे तोपर्यंत मला त्याच्या मनावर ताबा मिळवता येणार नाही. जेव्हा मला ते साध्य होईल तेव्हाच द्यूतात तू जिंकू शकशील. ती वेळ येईलच येईल, पण केव्हा येईल ते मला सांगता येत नाही. तू मधून त्याला आमंत्रण देत जा आणि अल्प प्रमाणात खेळत जा. नेहमी जिंकायची त्याची सवय राहू दे. योग्य वेळी आम्ही तुझी मनोकामना पूर्ण करू. प्रकाश लखलखला. दोन्ही गंधर्व अदृश्य झाले. पुष्कर आनंदित झाला. टाळी वाजवून त्याने दासीला देवयानीला बोलवायला सांगितले आणि त्याने वारुणीचा चषक उचलला. पुष्करकडून नलाने द्यूतात जिंकलेली गांधारी दासी अजून राणीवशात राहत होती. दमयंतीशी विवाह होईपर्यंत ती नलाची आवडती शय्यादासी होती. आताही नलाला वारुणी द्यायला तीच पुढे असे. पण दमयंतीमुळे आपण नलाच्या शेजेला पारखे झालो हे शल्य नेहमीच तिच्या उरात असे. नलाला भेटायला आला की पुष्कर तिला भेटत असे. तिचे दुःख त्याला माहीत होते. अव्हेरलेली स्त्री सुडाने पेटलेली असते. गोड बोलून पुष्करने तिला आपल्या बाजूला वळवून घेतले. पुष्करने तिला खूप द्रव्य देऊन नलाच्या वारुणीत एक मादक द्रव घालायला उद्युक्त केले. ते मादक द्रव इतके मृदू होते की त्याचा दुष्परिणाम दिसत नसे. त्यामुळे जास्त झोप येत नसे किंवा झोप जात नसे, पण मनप्रवृत्ती बदलत असे. ते द्रव घेतल्यावर एखादी लहान सहान गोष्ट, अगदी सवयीची सुद्धा, माणूस करायला विसरून जायचा. 2 महिन्यानंतर त्या द्रवाचा परिणाम दिसू लागला. एक दिवस नल सायंसंध्येसाठी तयार झाला. त्याने लघुशंका केली आणि हातपाय धुतले, पण गांधारी त्याला वारुणीतून देत असलेल्या मृदू मादक पदार्थाच्या प्रभावामुळे आपले पाय संपूर्णपणाने स्वच्छ झाले की नाही ते त्याला समजले नाही. त्याच्या डाव्या पायाचा अंगठा अस्वच्छच राहिला. संध्येला बसून तो आचमन करतो आहे तोवर त्याच्या अस्वच्छ अंगठ्यातून कली त्याच्या अंगात शिरला आणि आनंदाने विकृत हसला. कली आपल्या अंगात शिरला आहे हे नलाला कळलेच नव्हते. गंधर्व असल्यामुळे कली आपला एक अंश नलाच्या शरीरात ठेवून आपल्या नेहमीच्या रूपात बाहेर राहू शकत होता. एखाद्या अभेद्य किल्ल्याच्या तटाच्या खालून भुयार खणून जसे शत्रुसैन्य घुसते तसाच कली नलाच्या शरीरात शिरला होता. अशा परिस्थितीत कलीला कुठल्याही मानवाचे मन ताब्यात घ्यायला काही क्षणच लागले असते. पण नल धर्मपरायण होता. आयुष्यभर जप, तप, पूजा, यज्ञ असे करून त्याचे मन कणखर झालेले होते. त्याच्या सुप्त शक्ती कलीच्या विरोधात उभ्या होत्या. त्यामुळे कलीने छद्म प्रवृत्तीचा अवलंब केला.
शांतपणाने आणि स्थिर चित्ताने तो जिथे होता तिथेच राहिला. पण जसजसे दिवस उलटले तसतसा कलीचा प्रभाव कणाकणाने वाढत गेला. पुष्करच्या सांगण्यावरून गांधारीने मादक द्रवांची तीव्रता वाढवली होती. वारुणीत मादक द्रवाची चव लागत नसे. कलीचा प्रवेश होण्याआधी नलाचे वारुणी प्राशन अत्यंत संयमित असे, पण कलीच्या वाढत्या प्रभावामुळे तो जास्त पिऊ लागला होता. एखाद्या बलिष्ठ आणि प्रचंड वृक्षाला जशी वाळवी आतून पोखरते, तसा कली नलाच्या शरीरात राहून त्याच्या मनाला दूषित करत होता. हळूहळू नल रात्री जास्त जागायला लागला. तो दमयंतीच्या प्रासादात न जाता नवनवीन भोगदासींशी सुखक्रीडा करू लागला. द्यूत आणि मृगया हे त्याचे छंद पुन्हा वाढायला लागले. राज्यसभेत त्याचे लक्ष लागत नसे. जागरणामुळे त्याला जांभया यायच्या. वारुणीच्या अतिसेवनामुळे त्याची आकलन शक्ती कमी झाली होती. दासदासींशी सुद्धा नम्रपणाने बोलणारा नल आता आपल्या मंत्र्यांचा पण अवमान करू लागला होता. सकाळी उठल्यावर नल पूजार्चा करत असे. अग्निहोत्राला तो नियमितपणे आहुती देई. सूर्याला अर्घ्य देऊन गायत्री मंत्राचा तो जप करत असे. यज्ञशाळेत जाऊन सर्व देवतांना आणि लोकपालांना आहुती देण्याचा त्याचा प्रघात होता. त्यानंतर तो विद्वानांना आणि भिक्षुकांना दक्षिणा देत असे आणि गोरगरिबांना दान देत असे. हळूहळू यात फरक पडायला लागला होता. धर्मकृत्यात त्याचे लक्ष लागत नव्हते. शरीराची शुचिता कमी व्हायला लागली होती. एकदा तर स्नान न करताच तो सूर्याला अर्घ्य देऊ लागला होता. त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी पण बदलायला लागल्या होत्या. पूर्वी तो राजस भोजन करायचा. आता त्याची वृत्ती तेलकट, तिखट, मसालेदार असे तामस पदार्थ खाण्याकडे वाहायला लागली होती. सकाळची आन्हिके उरकली की राजवैद्य नलाची नाडी पाहायला येत. नाडी परीक्षेनुसार दिवसभरात नलाने काय खावे, काय प्यावे ते राजवैद्य ठरवत आणि त्याचप्रमाणे पाकशाळेला सूचना देत. पण अलीकडे राजवैद्यांनी सांगितलेले अन्न पुढ्यात आले की नल ते अन्न नाकारून वेगळे चमचमीत मसालेदार अन्न बनवायचा आदेश द्यायचा. अतिशय शांत, धर्मपरायण, मृदुभाषी नल अगदी बदलून गेला. क्षुल्लक कारणावरून त्याला राग यायचा. जेवताना एखादा पदार्थ आवडला नाही तर तो ताटच फेकून द्यायचा. दासदासींना रागवायचा. हातात असेल ते फेकून मारायचा. नलराज उत्तम शिकारी होता. पूर्वी तो फक्त हिंस्र पशूंचीच पारध करायचा, तेही फक्त खड्गाने. पण हल्ली तो मृगासारखे प्राणी पण मारायला लागला होता. लहर लागली तो राज्यसभेत जायचा, नाही तर द्यूत खेळत बसायचा. पूजा अर्चा त्रिकाल संध्या तर त्याने सोडूनच दिली होती. नलाच्या अशा वागण्यामुळे दमयंतीला फार काळजी वाटायला लागली. बऱ्याच वेळा तिने नलाला समजवायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. तो रात्री दमयंतीच्या शयनगृहातही जात नसे. देशोदेशीहून त्याने शेकडो रूपसुंदर दासी आणवल्या होत्या. त्यांच्यातल्याच काही त्याची शेज सजवायच्या. दमयंतीने सर्व अमात्य आणि मंत्र्यांना भेटायला बोलवले. नलाच्या वागण्याने सर्वच हतबल झाले होते. सेनापती म्हणाला, देवी, पूर्व आणि उत्तर सीमेवर शत्रूचे सैन्य उभे आहे, पण महाराज काहीच आज्ञा करीत नाहीत. परचक्राची अशी उपेक्षा महाराजांनी कधीच केली नव्हती. कोषाध्यक्ष म्हणाले, देवी, द्यूत खेळून आणि नवनवीन दासी विकत घेऊन कोशावर फार भार पडतो आहे, पण महाराज काही ऐकायलाच तयार नाहीत. अमात्य म्हणाले, देवी, राज्यकारभार चालवण्यात महाराजांना रस राहिलेला नाही. राज्यसभेच्या काळात ते नर्तिकांचे नृत्य पाहत असतात आणि रात्रंदिवस ते वारुणीचे सेवन करतात. सर्वजण गेल्यावर दमयंती विचारात पडली. दासीला म्हणाली, तुलिके, जरा राजवैद्यांना घेऊन ये. आज्ञा देवी. राजवैद्य आले. प्रणाम देवी. स्वागत राजवैद्य. आपले सर्व कुशल आहे ना? होय देवी. राजवैद्य, महाराजांच्या वागणुकीत जो फरक पडला आहे त्याचे कारण काय आहे? देवी, मी आज 60 वर्षे या देशाची सेवा करतो आहे. महाराजांच्या पितामहांपासून मी राजवैद्य आहे. आयुर्वेदातले मला सर्व माहीत आहे. हा माझा विश्वास होता. पण आता मात्र मला माझ्याच बुद्धिमत्तेबद्दल शंका येते आहे.
असे का म्हणता आपण राजवैद्य? देवी, कुमार नल हे कफ प्रवृत्तीचे आहेत. अशी व्यक्ती शांत, संयमी असते. ती दृढनिश्चयी असते, सात्विक प्रवृत्तीची असते आणि कधीकधी राजस प्रवृत्तीकडे झुकते. तिची नाडी संथ लयदार असते. पण गेल्या काही दिवसात हे सर्व बदलले आहे. वात आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जी व्यावच्छेदक लक्षणे असतात ती मला महाराजांच्यात दिसू लागली आहेत. मी रोज सकाळी त्यांची नाडी परीक्षा करतो. हल्ली त्यांच्या नाडीची गती वाढली आहे. इतकेच नव्हे तर तिची लय बिघडलेली आहे. संथ चाललेली नाडी अचानक एकदम वेगाने धावू लागते. त्यांची बुद्धी हल्ली अस्थिर झालेली आहे. त्यांचा स्वभाव चंचल झालेला आहे. त्यांच्या भोजनाच्या सवयी बदललेल्या आहेत. ते खारट, तिखट, तळकट असे तामसी पदार्थ खाऊ लागले आहेत. असा बदल मी तर कधी ऐकला ना पाहिला. मग वैद्यराज, यावर आपण काय उपाय केलेत? देवी, मी संपूर्ण औषध योजना केली, परंतु महाराज औषधे घ्यायला तयार नाहीत. पथ्याचे जेवण त्यांना रुचकर लागत नाही. मी त्यांना समजावून सांगायला गेलो तर ते माझ्यावरच कोपले. त्यांनी मला अपशब्द उच्चारले. त्या आठवणीने राजवैद्य अस्थिर झाले. उपरण्याने कपाळावरचा घाम पुसायला लागले. वैद्यराज, आपल्याला झालेल्या मनस्तापाचा आम्हाला खेद होतो आहे. निषद देश आपला सदैव ऋणी राहील. राजवैद्य गेल्यावर दमयंती विचारात पडली. घरात वडीलधारे कोणीच नव्हते. महामात्य कुमारसेन आता वृद्धापकाळामुळे राज्यसभेत जात नसत. सासू सासरे वानप्रस्थाश्रमात. त्यांना निरोप पाठवता येत नव्हता. सम्राट भीमसेनांना काही कळवणे दमयंतीला योग्य वाटले नाही. सासरची गृहच्छिद्रे माहेरी कळू नयेत ही प्रत्येक सुवासिनीची इच्छा असते. काय करावे ते दमयंतीला सुचेना. आपल्या बालकांना छातीशी धरून ती उदास बसून राहिली. नलाच्या शरीरात राहणाऱ्या कलीची शक्ती कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रासारखी वाढत होती. नलाचे अधःपतन पूर्ण व्हायची वेळ आल्याची कलीची खात्री पटली.